तर अनिल बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरती आता काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडे यांचा चांगलाच समाचार घेतलाय। डॉक्टर बोंडे यांचं संतुलन बिघडलं असेल तर त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती झालं पाहिजे अशी टीका त्यांनी केली। दुसरीकडे खासदार बळवंत वानखेडे यांनी देखील अनिल बोंडेंचा निषेध केला। डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे। एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे, याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय। तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा। तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा, तुम्ही प्रवृत्त करता। महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। डॉक्टर बोंडे हे जे वाचाळवीर आहेत भाजपमधले, त्या वाचाळवीरांचे त्या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत, म्हणून सातत्यानं अशी जे त्यांचे वक्तव्य येतात ते आपल्याला पाहायला मिळतात। पेशानं डॉक्टर असल्यानंतरही अशा पद्धतीनं वक्तव्य हे करणं अतिशय चुकीचं आहे। तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे काँग्रेस नेते अजय माकन, तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। रवनीत बिट्टू यांनी राहुल यांना दहशतवादी नंबर 1 म्हणून संबोधल्याचं वक्तव्य आणि अन्य भाजप नेत्यांना आणि तक्रारपत्र देण्यात आलंय। भाजपच्या सहयोगी नेत्यांवरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल तुघलक रोड पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल करण्यात आलाय।